मोदी 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 नमो 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 जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम। सातारा जिल्ह्यातली गॅस टंचाईच्या बाबतीतली परिस्थिती अतिशय विदारक निर्माण झालेली आहे। आम्ही गेल्या 4 दिवसापासून जय श्रीरामच्या घोषणा देतोय, नमो नमोच्या घोषणा देतोय, मोदी मोदीच्या घोषणा देतोय, परंतु आम्हाला गॅस सिलेंडर मिळत नाही। आम्हाला जे आजचे दिन मोदींच्या सरकारच्या मार्फत इथल्या सर्वसामान्य नागरिकांना मिळणार होते ते आम्हाला मिळताना दिसत नाही। ही परिस्थिती जिल्हाधिकारी महोदयांच्या कानावर गेली पाहिजे, यासाठी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्ह्याच्या वतीनं आमचे नेते सन्माननीय संजय गाडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे। मोदी हे अमेरिकेच्या आणि ट्रम्पच्या इशाऱ्यावर चालत आहेत। इराण बरोबरचे जे भारताचे संबंध आजपर्यंत चांगले होते त्या बाबतीत मोदी एक टकार शब्द काढायला तयार नाहीत। ज्या इराणने जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि जम्मू काश्मीर हे भारताला मिळालं पाहिजे अशी ठोस भूमिका घेतली, तरी सुद्धा जे स्वतःला बिग बॉस समजतात आणि मोदी शिवाय भारताचं पान हलू शकत नाही अशी जी धारणा इथल्या बीजेपी सरकारची, फडणवीस सरकारची झालेली आहे, त्याचा गर्व उतरवण्यासाठी त्यांना जाब विचारण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। गॅस टंचाईच्या बाबतीत 3 मुद्दे आहेत। एक घरगुती सिलेंडर असेल, 2 कमर्शियल सिलेंडर असेल आणि 3 जो LPG गॅस आहे, या तिन्ही संदर्भामध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे। आमच्या महिलांचं रोजचा घर खर्च चालवता चालवता नाकाला 9 आलेले आहेत। आज गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये आपण जर पाहिला तर 400 रुपयाचा सिलेंडर आज 1000 रुपयाला घ्यावा लागत आहे आणि तरी सुद्धा तो सिलेंडर आमच्या माता भगिनींना मिळत नाही। त्यासाठी काळा बाजार सुरू झालेला आहे। 1200, 1500, 1800, 2000 रुपये रेट हे सिलेंडरचे निर्माण झालेले आहेत। त्याचबरोबर कमर्शियल सिलेंडर हे हॉटेलधारकांना, खानावळ चालकांना मिळेनसे झालेत। त्यांचे हॉटेल बंद पडू लागलेत, खानावळी बंद पडू लागलेले आहेत। जे आमचे विद्यार्थी आपल्या आई वडिलांपासून दूर ज्या शहरामध्ये राहत आहेत त्यांचे खाण्याचे वांदे निर्माण झालेले आहेत। जे आमचे नोकरदार सर्व्हिसच्या निमित्तानं शहरामध्ये काम करत आहेत त्यांना हॉटेलमध्ये कोणत्याही प्रकारचं अन्न मिळत नाही। अशा पद्धतीची उपासमारीची वेळ जर सातारकर नागरिकांवर येत असेल तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही शांत बसणार नाही। तिसऱ्या बाजूला जो आमचा रिक्षा चालक आहे की ज्याचं पोट हातावर आहे, रिक्षा चालकांना LPGवर आपला गुजारा करावा लागतो। आज त्या LPGची किंमत 45 रुपये लिटर असताना 80-85 रुपये लिटरनं त्यांना ब्लॅकनं गॅस घ्यावा लागत आहे। म्हणजे ही परिस्थिती अतिशय विदारक आहे। आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांना या सर्व घटनांची गांभीर्यानं दखल घेऊन या तिन्ही बाबतीत म्हणजे घरगुती गॅस सिलेंडर असेल, कमर्शियल गॅस सिलेंडर असेल किंवा आमच्या रिक्षा चालकांचा LPGचा
गॅस असेल या बाबतीत आपण ठोस निर्णय घ्यावा आणि सातारकर नागरिकांना, जो आमच्या जिल्ह्यातला सर्वसामान्य नागरिक आहे, त्याला व्यवस्थित आणि सुरळीत गॅस सिलेंडरचा पुरवठा व्हावा ही आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची भूमिका आहे. येत्या 2 ते 4 दिवसामध्ये हा जर गॅस पुरवठा सुरळीत झाला नाही तर मात्र आम्हाला सोमवारी या 4 दिवसामध्ये लोकांमध्ये जावं लागेल, जनजागृती करावी लागेल, लोकांना सांगावं लागेल की तुम्हाला रस्त्यावर आल्याशिवाय पर्याय राहणार नाही. आणि आम्ही या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर सोमवारी भव्य दिव्य स्वरूपाचं जन आंदोलन हे आमच्या महिला आघाडीच्या नेतृत्वाखाली हे असणार आहे. एवढं या निमित्तानं सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. परिस्थिती निर्माण झाली आणि दलालांचं फावलं असं म्हटलं ते वावगं ठरणार नाही. आता जिल्हाधिकारी महोदयांबरोबर चर्चा केली. जिल्हाधिकारी महोदयांनी स्पष्ट सांगितलं, पूर्वी जशी परिस्थिती तशीच परिस्थिती जिल्ह्यामध्ये आताही आहे. मग बाहेर सिलेंडरसाठी रांगा लागण्यात हे कशाचंच होतं काय? तर जिल्हाधिकारी महोदयांच्या म्हणण्यानुसार सोशल मीडियावरनं काही व्हायरल केलं गेलं, तुटवडा गेला म्हणून, तुटवडा झाला म्हणून, आणि याचाच गैरफायदा आडत्यांनी दलालांनी घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. काहींनी ॲडव्हान्समध्ये सिलेंडर घ्यायला सुरुवात केलेली आहे. जिल्हाध्यक्ष भिसे साहेबांनी सांगितल्या पद्धतीनं ऑनलाईन बुकिंग होत नाही, त्याच्या ऑफलाईन केल्यामुळं हा सगळा सावळा गोंध निर्माण झालेला आहे. सर्वसामान्य माणसाची सस्य उरपड होते का? तर हो होते. मात्र चांगभलं कुणाचं होतंय? तर चांगभलं दलालांचं होतंय, आडत्यांचं होतंय, व्यावसायिकांचं होतंय, आणि सस्य उरपड मात्र सर्वसामान्य नागरिकांची होती. यात सगळ्यात मोठा त्रास हा महिला वर्गाला होत असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिला आघाडीच्या महिलांनी ही गोष्ट जिल्हाध्यक्ष भिसे साहेबांच्या निदर्शनास आणून दिली. आणि किमान आज आपण जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देऊन याची तीव्रता वाढवून जर गरज भासली तर आपल्याला तीव्र आंदोलन करावं लागेल अशी भूमिका जिल्हाध्यक्ष गणेशजी भिसे साहेबांनी घेतली. आणि अचानकच मेसेज पास झाला आणि सगळेजण एकत्र जमा झाले. हे जर नियोजन 2 दिवस अगोदर केलं तर या निवेदन देण्याला किंवा मोर्चाला आंदोलनाला वेगळं स्वरूप निर्माण होईल. सांगायला काय कुठल्या ज्योतिषाची गरज आहे असं मला वाटत नाही, पण ही वस्तुस्थिती आहे. आम्ही नमो नमो म्हटलं आम्हाला गॅस भेटला नाही, आम्ही मोदी मोदी म्हटलं आम्हाला गॅस भेटला नाही, आम्ही जय श्रीराम म्हटलं आम्हाला गॅस भेटत नाही, आम्ही जय जय श्रीराम म्हटलं ते आम्हाला गॅस भेटत नाही. त्यामुळे विश्वगुरूला आमची विनंती आहे, आपली 56 इंचाची जर छाती मजबूत असेल तर सर्वसामान्य लोकांनी नेमकं करायचं काय याची अधिसूचना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी तिथूनच पारित करावी आणि त्याचं इम्प्लिमेंट जिल्हाधिकारी महोदयांनी खाली करावं. म्हणजे सर्वसामान्य लोक भयभीत होणार नाहीत. जी लाईन लागलेली आहे, जे नेमकं कुठेतरी पाणी मुरते, त्याशिवाय शहरामध्ये खेडेगावामध्ये महिलांची गॅससाठी लाईन लागत नाहीये, काहीतरी भानगड घडते ते शोधून काढण्यासाठी जिल्हा प्रशासन अपयशी ठरतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळं सजग जिल्हाध्यक्ष गणेश भिसे साहेबांनी ही गोष्ट जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. आणि त्यांना सांगितलेलं आहे, जर तुटवडा होत नसेल, सगळी परिस्थिती जैसे ते असेल तर मग लोकांनी हा उपद्रव होतोय का, महिलांच्या रांगा लागतात काही शोध घेण्याची काळाची गरज आहे. आणि ही गरज तुम्ही सोमवारपर्यंत भागवा. मी तर याच्या पलीकडे जाऊन सांगेन जिल्हाध्यक्ष महोदयांना, आपण शहरी जिल्हाध्यक्ष आहात, आम्ही ग्रामीण जिल्हाध्यक्ष आहे. तुम्ही नमो नमो म्हटला भेटत नाही, तुम्ही मोदी मोदी भेटला भेटत नाही, तुम्ही जय श्रीराम म्हटलं तरी भेटत नाही, जय जय श्रीराम म्हटलं तरी भेटत नाही. आम्ही मात्र प्रत्येक खेडेगावामध्ये आज संध्याकाळी सूचना करणारे नवे जाहीर आवाहन करणार आहे. टाळ्या वाजवून कोरोना घालवला, थाळ्या वाजवून कोरोना घालवला, तसा गॅस भेटू दे म्हणून आपण थाळ्या वाजवू, गॅस भेटतोय का बघू, टाळ्या वाजवू, गॅस भेटतोय का बघू. माझ्या माहितीप्रमाणे आपण जर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या तर कदाचित संध्याकाळपर्यंत आपल्याला गॅस भेटेल. चला टाळ्या वाजवा. आता या टाळ्या आणि थाळ्या वाजवून पण जर गॅस भेटला नाही सोमवारपर्यंत टाळ्या वाजवून थाळ्या वाजवून आम्ही आता टाळ्या वाजवतोय. मोदी सरकार आम्हाला गॅस भेटूया टाळ्या वाजवतोय. कोरोना घालवला तसा गॅस पाठवा. जर टाळ्या वाजवून गॅस भेटणार नसेल तर आम्हाला थाळ्या वाजवायला लागतील. सोमवारच्या अगोदर आम्ही थाळ्या वाजवू. त्यानंतरही जर आम्हाला गॅस भेटला नाही तर नाविलाजानं विश्वगुरू नरेंद्र मोदीचा सोमवारी जाहीर उत्तर कार्य जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर घातलं जाईल. याची नोंद विश्वगुरूंनी घ्यावी. जय भीम, जय भारत, जय शिवराज, जय संविधान, जय श्रीराम, जय श्रीराम. जय